नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव तेजस डांगे आहे आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे या चॅनलचा. ओके, सो ॲज पर द नेम इज कन्सर्न रॉयल फॅक्ट्स. रॉयल फॅक्ट्स जे आहेत ते असणार आहेत अबाउट अवर डायमंड्स. अवर डायमंड्स म्हणजे भारताचे डायमंड्स. आणि माझा अवांतर वाचनवर भरपूर आहे. माझ्या मते नंबर 1 डायमंड जर भारताचा कोणी असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. येस, छत्रपती शिवाजी महाराज. व्हेरियस टॉपिक्स छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती आहेतच, प्रश्नच नाही आहेतच, बिकॉज तो इतिहास एवढा मोठा आहे की आजही 120 देशांमध्ये त्यांचा रिसर्च चालू आहे. माझा आजचा जो विषय असणार आहे किंवा आपला जो टॉपिक असणार आहे तो हा आहे की वाय छत्रपती शिवाजी महाराज इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन नेव्ही. भारतीय नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. तर ते जनक का, हा माझा मुद्दा. बिकॉज शाहिस्ते खान सर्वांना माहिती आहे, अफजल खान सर्वांना माहिती आहे, बऱ्याचशा गोष्टी आग्र्याहून सुटका सर्वांना माहिती आहे, त्यांचा राज्याभिषेक सर्वांना माहिती आहे, दुसरा बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, पण माहिती आहे लोकांना. एनिवेज, तर मी व्हिडिओ जास्ती ताणणार नाही आहे. हे पार्ट्समध्ये येतील व्हिडिओ, बिकॉज हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी बनवतो त्या आपल्या मराठी बांधवांसाठी आणि बहिणींसाठी बनवतो जे लोक रोज सकाळी उठून 8-5 करतात, म्हणजे 8-5ची ट्रेन पकडतात, 5-5च्या ट्रेनला परत येण्यासाठी ती ट्रेन पकडतात. सो खास त्यांच्याकरती आहे, त्यांच्याकरता हे व्हिडिओज माझे असणार आहेत. बिकॉज त्या ट्रेनमधनं जाताना जेवढा वेळ तुम्हाला मिळतो तेवढा वेळ तुम्ही हे व्हिडिओज बघाल, यू विल गेट नॉलेज. सो तुम्हाला नॉलेज मिळेल, तुम्ही मोटिवेट व्हाल, बरीचशी इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळेल, तुमचा वेळ खूप छान जाईल. आणि जे लोक आहेत ज्यांना खरोखर नॉलेज हवं आहे ती पण लोक, त्यांच्याकरता सुद्धा मी हा व्हिडिओ बनवायचा. लेट्स स्टार्ट. ऑलरेडी 1 मिनिट 58 सेकंद झाले. सो लेट्स स्टार्ट. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली कुठून किंवा हा विचार आला कधी की आपली पण स्वतःची एक नेव्ही असावी किंवा मराठा आर्मर एक असावं. हा विचार आला कसा काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात? तर माय ऑल फ्रेंड्स, मित्रमैत्रिणींनो, हा सगळा खेळ जो सुरू झाला तो सुरू झाला 1657 पासून. 1657ला इकडे मेमध्ये इकडे कल्याणी बिदर, साऊथला कल्याणी बिदर येतो, तिकडे औरंगजेब बसला होता. औरंगजेब वॉज नॉट बादशाह, त्यावेळेस तो बादशाह नव्हता, त्यावेळेस तो प्रिन्स होता. बादशाह होता अर्थातच शहाजहान. पण इकडे तो का आला होता? इकडे तो आला होता कारण का त्याला आदिलशाही संपवायची होती, त्याला कुतुबशाही निजामशाही संपवायची होती, त्याकरता तो इकडे आला होता. औरंगजेबची बॅकग्राऊंड सांगायला मी नाही आहे, पण थोडंसं सांगतो. औरंगजेब हा अत्यंत धूर्त माणूस, अत्यंत हावरट माणूस, अत्यंत चालाक आणि ज्याला आपण म्हणतो ना क्रूर माणूस. सो त्याच्यावरती ही जिम्मेदारी होती. आणि दख्खनचा सुभा जो आहे तो त्याचा होता, म्हणजे तो इकडचा सुभेदारी होता, बिकॉज शहाजहानने ती जिम्मेदारी त्याला दिली होती. देर आर व्हेरियस रिझन्स बिहाइंड इट, बिकॉज औरंगजेबचे भाऊ पण आहेत, तो विषय नंतरचा आहे. बट हा जो सुभा आहे दख्खनचा म्हणा, साऊथचा म्हणा, हा जो आहे हा दिला होता शहाजहाननी औरंगजेबाला. बाबा तू तिकडे जा, तो एरिया तुझा, तिकडचं जे काय येईल ते तू सगळं गोळा कर. आय मीन टॅक्सेस, देशमुखीची असायची ती टॅक्सेस. एनिवेज, तर संबंध काय आहे? आता संबंध असा आहे ना मित्रांनो की त्यावेळेस आपलं जे स्वराज्य होतं छोटंसं रोपटं होतं. आता प्रत्येकाला रोपटं म्हणजे काय ते माहीत असेलच, ते छोटंसं रोपटं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांगीण हुशार, सवालच नाही. म्हणजे असं ना की फक्त आपण ज्या वेळेला आपण त्यांना म्हणतो तो माणूस खूप गोरिल्ला टॅक्टिक्समध्ये हुशार होता, वॉरमध्ये हुशार होता, तलवारबाजीमध्ये हुशार होता, गडपती आपण म्हणतो, गजपती म्हणतो, अश्वपती म्हणतो, सर्वच म्हणतो, पण दूरदृष्टीपतीही तेच होते. बिकॉज ज्यावेळेला तो इकडे आला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचार सुरू झाले की आपलं स्वराज्य छोटंसं बुश आहे. समजा उद्या औरंगजेब, म्हणजे मुघल्स आणि आदिलशाह एकत्र झाले आणि समजा ते आपल्यावरती आले तर आपण काय करून घेणार आहोत? सिम्पल लॉजिक आहे ना मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही एखादं राज्य स्थापन करता, एखादा एम्पायर तुम्हाला स्थापन करायचं आहे, स्थापन झाल्यानंतर सोपं आहे हो, पण स्थापन होईपर्यंत जेव्हा मोठमोठ्या शक्ती असतात तर तुम्ही स्थापन होऊन देत नाही. ते वॉन्ट यू टू कर्टल लव, म्हणजे ते तुम्हाला संपायलाच बसले, बिकॉज त्यांना कॉम्पिटिशन नको आहे त्या लेवलला. सो हा सगळा विचार छत्रपती शिवाजी महाराज करत होते. तर करायचं काय? बिकॉज विषय असा आहे की आपण जाऊन ह्यांची माफी नॉट ॲज सच, इट्स अ गुरिल्ला टॅक्टिक, म्हणजे खेळी, ही स्ट्रॅटेजिकल खेळी आहे जी
राजकारणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजकारणी बरोबर ओळखू शकतात आणि खेळू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे एक मिनिस्टर पाठवले, ज्या इंग्लिश रेकॉर्ड्स आणि शिवाजीमध्ये त्याचा उल्लेख आला ॲज अ फॉरेन मिनिस्टर. त्यांचं नाव होतं सोनोपंत डबीर. आय रिपीट इट, त्यांचं नाव होतं सोनोपंत डबीर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनोपंत डबीरांना औरंगजेबाकडे पाठवलं लिहून की बाबा इकडे आम्ही जेवढे पण किल्ले घेतले, जेवढा पण जागा आम्ही घेतली, ही तर सगळी तुमचीच आहे. आम्ही दख्खनमध्ये तुमचे मांडलिक आहोत, म्हणजे आम्ही मोगलांचे मांडलिक आहोत. सो तुम्हाला आमचा राग बी केला असेल तर कृपा आम्हाला माफी असावी, पण आमचं गव्हर्नन्स पट किंवा आमचं मांडलिकत्व तुमच्यापाशी इमानी आहे, म्हणजे आम्ही तुमचे इमानदार मांडलिक आहोत. असं एक लेटर घेऊन सोनोपंत डबीर, ज्यांना फॉरेन मिनिस्टरही म्हटलं जातं, ते गेले होते औरंगजेबाकडे आणि औरंगजेबाने त्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि एक लेटर दिलं की ये शिवाजी जो है वो हमारा यहाँ का गवर्नेंस है, ऐसा वैसा, यहाँ का टैक्स कलेक्शन का वगैरह ऐसा ऐसा, ठीक है, इट्स ॲक्सेप्टेबल, मतलब ॲक्सेप्ट केली ती गोष्ट. सोनोपंत डबीर तिकडनं इकडे परत आले. तारीख होती 23 एप्रिल 1657, 23 एप्रिल 1657. मला एक सांगा, सोनोपंत डबीर लेटर घेऊन परत आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय सांगितलं ते सगळं त्याने ॲक्सेप्ट केलं औरंगजेबाने. एव्हरीथिंग इज फाईन. बट जो आपल्या महाराजांच्या डोक्याचा विचार होता की आपलं छोटंसं रोपटं आहे, समजा हे लोक एकत्र झाले, समजा ट्रिटी झाली, तर आपल्यावरती अटॅक होणार नाही याची कुठली शाश्वती होती का? नक्कीच नव्हती. नाहीच, शाश्वती नव्हतीच. मग काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज विचार करायला लागले, हे सगळं ठीक आहे, पण उद्या आणि आणखीन एक खबरही आणली रेस्पेक्टेड सोनोपंत डबीरांनी की औरंगजेब आणि आदिलशाह यांची कन्फर्म ट्रिटी होते, यांचं कन्फर्म तह होतं. आता आपण काय करणार आहोत? आता ट्रिटी तर होणार, मग आता आपण काय करणार आहोत? तर ऑब्व्हियसली छत्रपती शिवाजी महाराज का झाले याचा विचार करा, बिकॉज त्यांच्यासारखं विचार करणं आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणं खूप मुश्किल, 1000 वर्षातून एखादं होत असेल माझ्या मते. तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की बाबा आपल्याकडे रिसोर्स कमी आहे, सोर्सेस कमी आहेत, आपल्याकडे पैशाची कमी आहे, आपल्याकडे पायदळाची कमी, आपल्याकडे घोडदळाची कमी, आपल्याकडे हत्याराची कमी, आपल्याकडे प्लेसेसची कमी. आपण युद्ध लढणार कसं? हाऊ वी आर गोइंग टू फाईट? एकच मुद्दा मी आता परत क्लिअर करतो. तो त्याही वेळेला खूप मोठी अहमियत किंवा महत्त्व ठेवायचा, जो आजही खूप मोठी अहमियत ठेवतो, जो सर्वस्व नसेलही कदाचित, बट आजही त्याला तेवढीच किंमत आहे. त्याही वेळेला त्याला किंमत होती, किंमत जास्तीच असावी कदाचित. पैसा. या सगळ्याला लागणारी गोष्ट आहे पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं आपण एकतरी प्रांत लुटत जिकडनं आपल्या भरपूर लूट मिळेल. ॲटलिस्ट वॉर झालंच तर हत्यारं आणून लोकांना, म्हणजे आपली आर्मी आपण उभी करू, घोडदळ आपण उभं करू आणि तोंड देऊ आणि मग बोलणी पण आपण चालू ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते, सवालच काय. मग केलं काय? आता तारखे लक्षात घ्या. 23 एप्रिल 1657 सोनोपंत डबीरकडनं लेटर आलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना की ठीक आहे, झालं, तुम्ही जे काय केलं ते आम्ही तुम्हाला माफ केलं वगैरे, तुम्ही आमचेच इकडचे मांडलिक आहात वगैरे. 5 दिवस 28 एप्रिल 1657 जुन्नर नावाचा जो प्रांत आहे, जो मुघलांच्या अंडर येतो, औरंगजेबाच्या अंडर येतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांना लुटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो प्रांत लुटलेला आहे. जुन्नरची लूट तुम्ही वाचा, तुम्हाला मिळेल. जुन्नरच्या लुटीमध्ये महाराजांना बरंच काही मिळालं. घोड्या मिळाले, हिरे जवाहरात मिळाले, बरंच काही मिळालं. अगदी अहमदनगरपर्यंत मराठे गेले होते. जुन्नरचा त्यावेळेचा सुभेदार होता किंवा सरदार होता नौशेर खान तिकडनं पळून अहमदनगरपर्यंत गेलं. त्याच्या मागे मागे आपले लोक गेले होते. बरंच काही आपण तिकडनं लुटून आणलं होतं. 23 एप्रिलला आपण तिकडे जातो, आपल्याला लेटर येतं, ओके ठीक आहे, आणि 28 एप्रिलला आपण त्यांच्याचपर्यंत लुटतो. का असं करावं लागलं? कारण का आपल्याकडे रिसोर्सेस, प्लेसेस, आपली आर्मी, आपलं घोडदळ, हत्यारं काहीच नव्हतं. त्यामुळे जर काय झालं तर आपल्याकडे असावं, म्हणून सगळं काही छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलं आणि हे करावंच लागणार होतं. तुमचं राज्य जर तुम्ही स्थापन करतात तर हे सगळं करणं अनिवार्य असतं. त्यानंतर ऑब्व्हियसली एक वाक्य येतं, की मी जी एक कादंबरी वाचली त्यात एक वाक्य येतं, औरंगजेब तिलमिला गया, लाईक दॅट इट इज. म्हणजे एवढा तो रागवला की बासरे असं कसं केलं की कैसा आदमी है, एक तरफ तो मुझे लेटर, एक तरफ तो मुझे पत्र लिख के बोलता है हम तो हमारे ही मांडलिक आहे, आणि तिकडे जाऊन आमचाच प्रांत लुटतो. ऑब्व्हियसली त्यानंतर मग आता काय होणार पुढे? पण ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक म्हणे, आपल्यामध्ये पण एक म्हणे, फॉर्च्यून फेवर्स दी ब्रेव.
जो माणूस धैर्य दाखवतो त्याला देवही मदत करतो. शहाजहान आजारी पडला तिकडे आग्र्याला. शहाजहान आजारी पडला, जो बादशाह होता, आणि इकडनं औरंगजेब जो कल्याणी बिदरला होता तो ताबडतोब आग्र्याला निघून गेला. आपण सुटलो, आपलं राज्य वाचलं, लूटही मिळाली, सर्व काही आपल्याला अलबेल झालं. बट आता एक शेवटचं सांगतो आणि क्लोज करतो, बिकॉज मी सांगतो अजूनही नेहमीपर्यंत आपण आलो नाही होत. मी पार्टमध्ये का सांगतो, कारण का मला लोकांचा वेळ नाही तेवढा घ्यायचा, खूप कमी वेळ असतो लोकांकडे. सो त्यानंतर मग काय झालं की औरंगजेब तिकडे का गेला? अरे बाप आजारी पडला, मग काय आलं, तुला आणखीन सुद्धा तिकडे 3 भाऊ आहेत की. पण ही वृत्ती आहे, ही वृत्ती अशी की हे मुघल आहेत. मुघलांमध्ये भावांचे गळे कापून त्यांना मृत्यूदंड देऊनच गादी खेचली जाते. शहाजहानला आतमध्ये टाकलं होतं, सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. ते औरंगजेबाने टाकलं होतं, सर्वांना माहिती आहे. दाराशुको वगैरे त्याचे भाऊ होते, त्यांनासुद्धा त्या तिकडे जाऊन त्यांनासुद्धा तिकडे संपवायचं होतं आणि ती गादी हस्तगत करायची होती. म्हणून औरंगजेब ताबडतोब, जसं त्याला समजलं की शहाजहान म्हणजे आपले पिताजी की आपला बादशाह आजारी पडला आहे, आता ती गादी मला पाहिजे, तर थ्रोन मला पाहिजे, म्हणून हा इकडनं तिकडे गेला. शहाजहानची काळजी होती किंवा वडिलांची काळजी होती म्हणून औरंगजेब मुळीच गेला नाही. ते काही असून दे, पण आपल्या पथ्यावर पडलं, आपलं राज्य, आपले सैनिक, आपलं सगळंच वाचलं, परत लूटही आपल्याला मिळाली. पार्ट 1 मी इकडेच संपवतो. वाय छत्रपती शिवाजी महाराज इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन नेव्ही. इंडियन नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराजचा जनक का, तर पार्ट 1 मी इकडेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.